नमस्कार मैत्रिणींनो, कुंकू टिकली किचन या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे। आता पहाटेचे वाजलेले आहेत 2:45 घड्याळात। खूप असा अंधार आहे, पाऊस सुरू आहे बुरबुर, आणि मी घेतलेला आहे देव्हाऱ्यावरचा रुद्राक्ष। तर मैत्रिणींनो, आज आहे तिसरा सोमवार। तर आम्हाला जायचं आहे गावात महादेवाचा अभिषेक करायला। तर आमच्या घरच्या 4 जोड्या आहेत, तर सर्वांनाच जायचं आहे अभिषेक करायला। तर मीही त्यांच्याबरोबर चाललेली आहे। तर आज मी तुम्हाला पहाटेच 3 वाजता घेऊन जाणार आहे आमच्या गावातल्या महादेवाच्या मंदिरात। तर चला, आज पहाटेच दर्शन घडवणार आहे तुम्हाला भोले बाबाचं। तर बाहेरचा नजारा दाखवते थोडासा। पाऊस चालू आहे बुरबुर बाहेर, आणि माझं आवरले, सगळ्यांचंच आवरलंय आता। तर निघालोय आम्ही। छान असे चाफ्याची फुलं उमललेले आहेत, आणि इकडे उमललेला आहे काळा धोत्रा। तर आपल्याला हा काळा धोत्रा आता महादेवाला घेऊन जायचा आहे ताजा ताजा। तर केळीच्या झाडावर पूर्ण असं दव साचले, कारण रात्रभर बुरबुर बुरबुर पाऊस सुरू आहे, आणि अशा पद्धतीने दिसतंय आपल्या घराचा नजारा। तर चला, तर तुम्हाला आता डायरेक्ट घेऊन जाते मी महादेवाच्या मंदिरात। मामा तेल घालते नाही का? तर इथं पहाटे 3 वाजता हे मामा समयांमध्ये तेल घालत आहेत, आणि या समया अखंड अशा तेवत असतात। तर आम्ही पण एक समय यामध्ये दिलेली आहे। तर 1 महिनाभर श्रावण महिन्यात पूर्ण असं तेल रात्रभर आणि दिवसभर अखंड असं घालून या समया जळत असतात। तर आता महादेवाच्या मंदिरामध्ये आम्ही आलेलो आहोत अभिषेक करण्यासाठी। तर चला, पुढचा व्हिडिओ एन्जॉय करा। ज्योती, श्याम, अमोल, आरती, सागर, वैष्णवी, विकास आणि ऐश्वर्या, तर या 4 जोड्यांचा अभिषेक आहे आज महादेवाला। तर हे सर्व पुण्यावरून आलेले आहेत रक्षाबंधनसाठी, आणि खूप सुंदर असा आज योग जुळून आलेला आहे। तर असा योग कायम कायम येत नसतो। तर आज सर्वांनीच ठरवलं पहाटेच अभिषेक करायचा सोमेश्वराचा।
तर सर्व मुलींनी पटपट आवरलं. आरतीही आलेली आहे. आरतीचं माहेर गावात असल्यामुळं तीही माहेरी आलेली आहे रक्षाबंधनसाठी, पण तरीही तिने आवरलं. आणि ज्योतीही माहेरी गेलेली आहे, तर तीही तिथून आलेली आहे अभिषेकसाठी. तर आता चला करूया अभिषेक. तर इथं सर्वांची तयारी सुरू आहे ताटं भरण्याची. आज आहे श्रावण महिन्यातला 3रा सोमवार आणि शिवामोठ आहे मूग. आदित्याय नमः प्रदेवताभ्यो नमः सर्वेभ्यो देवेभ्यो नमः सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः उमामहेश्वरदेवताभ्यो नमः अभिगमस्तो सोमकशेखरदन्तस्य कपिलवचकर्णकाः लम्बोदरञ्जिकटविघ्नाशोकनादिपाः धूम्रहेतुर्गाध्यक्षो बालचन्द्रोमजानराद्वारशेखराजिरामाणि पठेत श्रुण्यारभिः विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा सङ्ग्रामे सङ्कटे चैव विघ्नस्तस्य जायते शुक्लाम्बरधरं देवं ईश्वरं पितृजम् प्रसन्नवदनं ध्यायेन सर्वविघ्नप्रशान्तये सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वदा सर्वकार्येषु नास्तिशाय मङ्गलं महेशां प्रदेश भगवान् मङ्गलाहितं हरिः. तदेव अग्रं सुजनं नरेव ताराकुलं चन्द्रवरं तदेव विद्याबलं दैवलं निर्लिखनसा स्मरामि. लाभस्तीशं जयस्तीशं कुतस्तीशं पराजया ईशामिन्द्रियवरस्यां मूर्तयस्तो जनार्दनः. विनायकपूर्वमानु ब्रह्म विष्णुमहेश्वरान् सरस्वतीं च प्रणम्यारो सर्वकार्यार्थसिद्धये अविस्थितार्थसिद्ध्यर्थं पूजितो यशुरासुरैः सर्वविज्ञानस्तस्मै श्रीगणाधिपतये नमः. सर्वेष्वारब्धकारेषु त्रयश्री भुवनेश्वरः देवं विचन्द्रसिद्धिं ब्रह्मीशान जनार्दन. उज्ज्वलपाणी हातलाव अत्यधाय विशेषण विशिष्टायां शुभपुण्यजलो श्री प्रवरान्वित काश्यपगोत्र उत्पन्नस्य स्वतसनव्या पत्नीसनव्या सर्वनिवनं मम आत्मनः स्मृति स्मृति पुराणोक्त शास्त्रोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थं अस्माकं सहकुटुम्बानां सहपरिवाराणां द्विपद चतुष्पद सहितानां क्षेम धैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थं अप्राप्त लक्ष्मी प्राप्त्यर्थ प्राप्त लक्ष्मी प्रकार संरक्षणार्थ जननान्य आयुर्वृद्ध्यर्थ समस्त बोधय यथा ज्ञानेन उपचारेण ओम महेश्वर देवता अभिषेक सोडून द्या. पाणी खाली करी परत पाणी परत सोडून द्या. तत्रादोर्गणासिद्ध्यर्थं महागणपति स्मरणे नियोगः ओम नान्दोमिनवादि भवामयेन्द्रवीरं सर्वस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मस्मरणं सुपरिलक्ष्यं समर्ज श्रीमन्महागणाधिपतये राजेन्द्रेण अक्षरं समर्पयामि. गन्धरावशा हरस्मुखं विदेवनार्थे चन्दनं समर्पयामि. सर्वसौभाग्यं समर्पयामि. ये खोलवा सुपरिलक्ष्यं खोलवा कुछ गिरे सा कडे होते कडी चांगले होते पाणी ठेवा. यथा अवसरणे शर्कराचे नैवेद्यं समर्पयामि. ओम प्राणाय स्वाहाय 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 स्वाहा. पूर्ण ब्रह्मण्ये नैवेद्यमते पाणिं समर्पयामि. प्रसादं परवर्तनार्थे चन्दनं समर्पयामि. नमस्कारं करोमि. ओम दन्ताग्नियोगरुन्दादि वै दन्नोन्ति प्रचोदयात् अक्षरासु परिवर्गे मन्त्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि. नमस्कारं करोमि. उज्ज्वलपाणि कलि कुरुन्द्यामि पूजनेन महागणपति देवताभ्यो नमः. साम्य दोन्ही हात लावा. गतकलशाय नमः. कलशस्तमुखे विष्णुवरण्ये रुद्रसमाहिताः मूले यत्र ब्रह्मामध्ये मातृगणाहृताः उक्षोरसागर सर्वे सप्तर्षिपः सुन्दरः ऋग्वेदो सामवेदमत्राङ्गैका सर्वे कलशन्तु समाहिताः. अत्र गायत्री सावित्री शान्ति पुष्टिजकारिका गायत्री पूजा अमृतकस्य गारिका
गंगे जमुने गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु सर्वं कुरु हात काढ गंध घ्या आम्ही लगेच बाहेरून चारी बाजूला पूर्वे ऋग्वेदाय नमः दक्षिणे यजुर्वेदाय नमः पश्चिमे सामवेदाय नमः उत्तरे अथर्ववेदाय नमः कलशमध्ये अपामध्ये वरुणाय नमः चंद्रं समर्पयामि नारायण अक्षरकुलनारायण कलशमध्ये अपामध्ये वरुणाय नमः सकलव्याघातयन्दाक्षरपुष्पं समर्पयामि गिरिजाकडे नारायण गिरिजाकडे होती पाणी ठेवा यथा नैवेद्यं समर्पयामि ओम राय स्वाहाय स्वाहाय स्वाहा उदनाय स्वाहा समानाय स्वाहा पूर्णब्रह्मणे नमः नैवेद्यमध्ये पानीयं समर्पयामि स्तवक्षां पुरुषां वरदवर्धनार्थे चन्दनं समर्पयामि नमस्कारं करोमि उद्वादरपाणी या खाली सोडून द्या अये अमृतपूजनेन नावमणि वर्णदेवताभ्यः प्रियन्तां नमः नतत्यानमोदपुरुषाय महादेवाय देवै तन्नो रुद्रः प्रचोदयात् अक्षरवाणेवाला सवन्नि उमामहेश्वरदेवताभ्यः नमः गायत्रीं अक्षरं समर्पयामि पिंड अक्षरवा तांबे का पाणी थोडं तांबे तांबे स्वच्छ पाणी घाला धुवून काढा पिंड उद्वादन टाका चौघांनी स्वच्छ धुवून काढा तो काढा चौघींनी उमामहेश्वरदेवताभ्यः नमः देवादिं समर्पयामि सोवादिं समर्पयामि अस्तयं समर्पयामि आजवं समर्पयामि गानिं समर्पयामि दूध घाला कंटाळून सगळं काय काम नाही दूध दही मध वगैरे सगळं घाला परत नाही पहिले स्नानं स्नानं शर्करायुक्त घाला सगळं यामध्ये स्नानं समर्पयामि चंदनं समर्पयामि नमस्कारं करोमि तांबर पाणी घालावं वेळेमध्ये वर पाणी घालावं टाकायचे त्या आकडून घ्यायचं आता किती आकडून घ्यायचं करून घ्या टाकून घ्या पृथ्वी मातृमाय देवाय शमनाय शमनवशामि नमोश्यामि नमोदेवाय शांति 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 नमोमाय देवाय सर्ववर्णाय गुरुराय गुरुराय मंत्रियाय अनियतिय नमो शिवकेशवे वकाराय संभोजय भोजनकराय किराय पुत्राय नमो सिद्धाय लोकाय सर्वनाथाय गुरुराय महाराज विशिष्टाय पुण्याय नमस्कारताय प्रलय निर्वादे रागम प्रचोदयाः थोड़ा पानी का पिंड खाने पानी आना पाता रहे मेरा पिंड वो पिंड मेरा पानी का पानी अभी जी जन्म समर्पयामि जन्म रविवारनाम समर्पयामि नमस्कार करोमि अक्षराणि वदनानि अलंकाराय सर्वधर्मराजं अक्षरं समर्पयामि फूलवाले वाला ऋतुकालो पुष्पं पुष्पाणि समर्पयामि भस्म नमो गौरे घर 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 ध्यान से ध्यान सर्वत्र ध्यान मस्ति सर्वत्र ध्यान थोड़ी घड़ी जाकर वाली घड़ी जाके बोली पानी फिरवा यदा उमरणी में जाती है गाड़ी में एकदम तुम्हारा शिवा शिवा महादेवा हरी शिवा महेश्वरा देवा विराजावा भक्ताला सासू सासरा मुला बाळा सर्वांना सुखी ठेवले शिवा शिवा महादेवा हरी शिवा महेश्वरा देवा सासू सासरा विराजावा भक्ताला मुला बाळा सर्वांना सुखी ठेवले देवा असं म्हणतात.
शिवा शिवा महादेवा माझी शिवा मुठीश्वरा देवा विराज जावा सासू सासरा भरतारा मुला बाळांना सर्वांना सुखी ठेवे देवा. कृपाजयाची सर्वांनी सुंदर सिंदुराची नंदे मानवता फळाची जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान सोने मात्रे मान कामना पूर्ती जय देव गौरी कुमारा चंदनाची ओटी कुंकुमेश्वरा हिरे जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान सोने मात्रे मान कामना पूर्ती जय देव पीतांबर परिवार वंदना सर्व सुंद वक्रतुंड त्रिनयना दास रामाचा लटवाई सदना संकष्टी भावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान स्वर्णे मात्रे मान कामना पूर्ती जय देव ब्रह्मांडी माला लावण्य सुंदर वत्सली जय देव स्वामी शंकरा आरती ओ वालु भगवती ओ वालु जय देव स्वामी शंकरा आरती ओ वालु भगवती ओ वालु जय शंकरा स्वामी शंकरा आरती ओ वालु भगवती ओ वहिनी आणि आम्ही दोघीही अभिषेकसाठी आलेलो होतो. तर सर्वांची पूजा झाल्यानंतर आम्ही दोघींनीही सोमेश्वर महादेवाची छान अशी पूजा केली. तर पहाटे 3 वाजताची पूजा खूप सुंदर, खूप प्रसन्न आणि काहीतरी वेगळं असं वाटत होतं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरी हरी बोले नमः शिवाय. तर मंदिराच्या बाहेर शिवलिंग आहे, विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे, ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती आहे. तर सर्वांनी इथे पूजा केलेली आहे छान अशी. मंदिरामध्ये आत्ताच पारायण झालंय. तर अजून इथं व्यासपीठ सर्व काही आहे. तर चला तर मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. त्यांच्या पुण्यासनाही नीती जगती तेची धन्य
जो सहस्र रुद्राक्ष तरी धारण त्यासी वंदिती शक्रा तरी त्रिवेणी स्नान केल्या समान असो द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधी जेवा कंठी बांधावे 32 मस्तका भोवते 24 सहा करणे पुण्य विशेष बांधिता दोष सर्वदा मणिमय पादचित चरणी सदा विचित्र वसने सुवास हिरण्यकराजस चंद्ररश्मी समप्रकाश शय्याजिचे अभिनव दिव्याभरणीचे युक्त अंगी सुगंध विराजित गोमनीषी गिराय भूत वाजी गजगरी गोवसुस दासदासी अपार घरी माता सबंधस्य सदर जिचे गळे नयता किन्नर तपस्सरोस्की प्रीतिलांगला जिच्या विचारचे कौशल्य देखून सकल रूप डोलविती मान तिचा भोग काम इच्छुना भूपसभाग्य गरा यशासन प्रतिवता नेमिला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस सत्ता इंद्राशी वैष्णव परम शिवभक्त विख्यात दान शिवा महादेवा माझी शिवा मुक्तेश्वरा देवा सासू सासरा देरा जावा भंतारा मुला बाळा सर्वांना सुखी ठेवले देवा.